स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया म्हटलं तर सगळ्यांच्याच घरी आज पात्र वगैरे टाकतात. तर तसंच मी माझ्या आईसाठी आज पात्र टाकणार आहे. तर आता तरी 7-8 वर्ष झाली मी जेव्हापासून इथं आलेली आहे. म्हणजे मी इथं आली त्याच्यानंतरच माझी आई 8 महिन्यात वारली आहे. तर आणि हा ब्लॉग बनवताना आणि ह्या ब्लॉग बनवताना मी बरेच रिटेक घेतलेले आहे. पण स्वतःला सावरून म्हणजे मला काही स सगळ्यांसमोर इमोशनल होऊन असा ब्लॉग बनवायचाही सुद्धा नाही आहे. तर चला असू द्या. तर इथं सहाराची आणि स्वामिनीची अंघोळ झाली होती. तर सहारानेच स्वामिनीची अंघोळ करून दिली होती. बराच तिचा आधार होतो मला आणि त्यानंतर दोघींची पण मी तयारी करून देत होती. तर इथं मुली असल्यानं तर फरक म्हणतात ना असतो तो खरंच आहे आणि सहाराचा मला बराच असा सपोर्ट असतो प्रत्येक कामात सुद्धा. कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर काल देवाची भांडी तिनंच घासली होती आणि आज सुद्धा काल करंज्या करताना सुद्धा तिने मला मदत केली होती. असा बराच तिचा मला आधार असतो आणि मुलगी म्हणतात ना, तर आता ह्या दोघीच्या वयात फरक आहे, तर त्यामुळे ती बराच तिला सांभाळते सुद्धा. तर कालच तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल, तर मी अक्षय तृतीयेची पूर्वतयारी असा ब्लॉग टाकलेला आहे. त्यात मी काय-काय केलं होतं ते सगळं टाकलेलं आहे. म्हणजे मी मग तुम्हाला थोडक्यात सांगते. तर त्यात मी घाऱ्या म्हणतात म्हणजे गुळापासून बनतात त्या पण केल्या होत्या. त्यानंतर घरं पण पुसून घेतली होती. म्हणजे आज तर पुसणं होणारच होतं. पण चांगल्या प्रकारे हाताने मी कालच पुसून घेतले होते आणि त्यानंतर करंज्यासुद्धा केल्या होत्या आणि असं काय-काय केलं होतं त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. कारण आज बराच असा स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे 8-10 प्रकारचे तर पदार्थ करावेच लागते आणि त्यात जसं खीर असते, त्यानंतर काय म्हणतात त्याला कढी असते, भजी असतात, वडे असतात, पापड, कुरड्या, त्यानंतर आपली वड्याची भाजी असते, मिक्स भाजी राहते, पंचामृत राहते. अ, असं बरंच वेगवेगळं करावं लागते. त्यामुळे हे सगळं करताना आधीच मॅनेज करणं आधी मी करत नव्हती. पण आता हे 2-3 वर्ष झाले मी अगोदरल्याच दिवशी तयारी करते आणि ती तयारी केल्यामुळे दुसऱ्या दिवशी भारी जात नाही. आता तर लहान मुलगी आहे, तर त्यामुळे मी कालच तयारी करून ठेवली होती. त्यामुळे मला तरी पण 12:30 वाजले होते आज. तर जर तयारी करून नसते, तर किती वेळ झाला असता. तर ह्या भाज्या वगैरे कट ह्या सहारानंच मला करून दिल्या होत्या आणि तुम्ही शेवटी बघा पात्र वाढताना पण सुद्धा ते आता 2-3 वर्ष झाले तीच पात्र वाढते आणि मी स्वयंपाक करत असते आणि तिला सांगते सुद्धा. ह्यावेळेला तर तिला सांगावं सुद्धा लागलं नाही आणि तिने स्वतः बरोबर पात्र वाढलं. तर इथं माझे एक-एक मसाला वगैरे मी तयार केला होता आणि सगळं मी आधी तयार करून ठेवते आणि त्यानंतर एका-एका याला फोडणी देणं चालू करते. तर इथं माझी मसाल्याची भाजी चालू होती आणि त्यानंतर इथं वडे, भजे सगळं वडे आणि भजे सगळ्यात शेवटी काढले होते मी. आणि अशी जर तयारी आपण करून ठेवली तर आपला स्वयंपाकसुद्धा लवकर होतो. तर इथं माझी कढी आणि गॅस 3 याचा आहे तर पटापट होऊन सुद्धा जाते. फोडणी द्यायला सुद्धा भारी जात नाही. अशा मी कढया वापरत होती आणि एका-एका भांड्यात सगळं काढून ठेवत होती. तर असा त्यामुळे आपला हे सुद्धा चांगला जातो म्हणजे सहन करायला आपलं डोकं जर शांत असेल ना, तर कोणताच कितीही वेळ लागो आपल्याला, पण ते शांततेने आपला स्वयंपाक होते आणि तोच इफेक्ट आपल्या स्वयंपाकावर सुद्धा होते. तर त्यामुळे आपलं डोकं शांत ठेवूनच हा स्वयंपाक करावा. कारण करावं तर आपल्यालाच लागणार आहे. कोणत्या ज्याही हाउसवाईफ आहे आणि जिथं कोणाचा आधार नसेल, त्यांना तर डोकं शांत ठेवूनच हे आपल्याला करावं लागतं. कारण करणारं कोणीच नसतं. तर मला तर आता थोडाफार सहाराचा आधार आहे आणि लहान मुलं ज्यांच्या घरात आहेत त्यांना करायला खूप भारी जातं. तर त्यामुळे कोणाचा ना कोणाचा आधार असणं आवश्यक आहे. मला तर सहाराचा खूप आधार आहे. तर एवढी लहान असून लवकरच तिला खरं का म्हणजे मोठं व्हावं लागलं. म्हणजे कारण ते दुसरं बाळ आल्यानंतर तिलाच एखादी मुलगी म्हणतात ना, ती आईसारखी होऊन जाते. तसंच होऊन जा तसंच झालेलं आहे. तर असं तर इथं सहाराचं चालू होतं. ह्या मी केल्या होत्या बेसनच्या वड्या असतात ते आणि इथं चालू होतं तिचं पात्र वाढणं. आणि हा दिवस म्हणजे एक आपल्या अं, शांततेनेच आपल्याला करावा लागतो आणि मनात तर खूप असते आईविषयी. आईच्या आठवणी तर कोणाला सगळ्यांनाच माहीत आहे, की त्या कधीच जाऊ शकत नाही. पण
मी आल्यानंतर आई 8 महिन्यातच वारली होती. कारण आईला माहीत होतं, की चला आपल्या म्हणजे बाबांना पाहायला कोणी आहे. त्यामुळे आईने म्हणजे श्वा म्हणजे काहीच तिच्या मनात नव्हतं, की आता चला आपल्या म्हणजे माझ्या बाबाचं करायला आहे. त्यामुळे तिनं 8 महिन्यानंतरच वारली. बरेच दिवस ती बिमार होती. एखाद दिवशी सांगेल तिला तिच्यासोबत काय झालं होतं, कसं का हो, काय कारण होतं ती वारली ते पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये मी सांगणारच. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जा, की आम्हाला ऐकायचं आहे. तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.